राज्यभरात SIR पडताळणीसाठी कामाला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये देखील अनेक नागरिकांकडून आता SIR पडताळणी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपल्याला नागरिकांची जी रांग आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। नागरिक जे आहेत ते आपले या ठिकाणी जे काही संबंधित कागदपत्र आहेत ते घेऊन आल्याचं बघायला मिळतं। मग वोटिंग कार्ड असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, यासारख्या ज्या आपले कागदपत्र आहेत, ओळखपत्र आहे ते घेऊन SIR पडताळणीसाठी या ठिकाणी रांगेत उभं असल्याचं बघायला मिळतंय। जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर 60 BLO जे आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आपल्या मतदार यादीतील नावासंदर्भातली जी काही शंका आहे ती त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतायत। जे काही बोगस मतदान असेल, संशयित मतदान असेल, याला आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने एक मोहीम जी आहे ती राबवली जात आहे। आणि या मोहिमेला आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये मोठा प्रतिसाद मिळताना बघायला मिळतंय। आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक आहेत, भाजप नेते सुधाकर बडगुजर। आपल्या प्रभागामध्ये मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी SIR मोहिमेला बघायला मिळते। नागरिक जे आहेत ते आपलं मतदार यादीतील नाव अपडेट करण्यासाठी, पडताळणीसाठी गर्दी करताना पाहायला मिळतं। पक्षाच्या आदेशानुसार SIRचं काम प्रत्येक नगरसेवकांनी करायचं। माझ्या प्रभागामध्ये 59 बूथ आहेत विधानसभेच्या रचनेप्रमाणे। त्या 59 बूथची रचना आणि मॅपिंग करण्यासाठी ज्यावेळेस BLO घरोघरी फिरत होते, मॅपिंग करताना त्यांना 50% याद्या करेक्ट करता आल्यात। त्यामुळे त्यांना मतदार शोधण्यासाठी फार अवघड झालेलं होतं। त्यामुळे आम्ही या ठिकाणी विधानसभेचा डाटा असल्यामुळे, या ठिकाणी 59 बूथची माहिती माझ्याकडे अपडेट असल्यामुळे आम्ही या ठिकाणी BLOंच्या मदतीने प्रत्येक बूथचा या ठिकाणी स्टॉल लावला आणि प्रत्येक प्रभागामध्ये चौकामध्ये जनजागृती केली, रिक्षा फिरवल्यात, अनाउन्सिंग केलं। त्यामुळे आज या ठिकाणी हा प्रतिसाद बघायला मिळतोय आणि निश्चितपणाने पक्षाचा दिलेला आदेश हा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जबाबदारी पार पाडतोय। नागरिकांचा देखील प्रतिसाद जो आहे तो बघायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी संशयित मतदान असेल, बोगस मतदान, याच्यावरती आळा घालण्याचा एक प्रयत्न नाही, दुबार मतदान असेल ते बाजूला होईल, संशयित मतदार असेल ते बाजूला होईल आणि त्याच्यावरती प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल हिअरिंग दिली जाईल। ते हिअरिंगमध्ये जे जिल्हाधिकारी असतील किंवा आमचे RO असतील किंवा ERO असतील ते त्यांना हिअरिंग देतील आणि त्याच्यावरती अंतिम निर्णय ते घेतील। सध्या या ठिकाणी किती BLO काम करतायत आणि कशा पद्धतीने काम सुरू? BLO आणि आमचा बूथ प्रमुख, BLO आणि BLA हे दोघं मिळून जॉईंट काम करतायत प्रत्येक यादीवरती। आणि संशयित मतदार असला तो बाजूला ठेवला जातोय आणि करेक्ट मतदानाची नोंदणी या ठिकाणी केली जाते। नक्कीच आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे BLO BLA असतील त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्मचे जे गट्टे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळतात। मतदार यादी देखील आपल्याला बघायला मिळते। आणि या ठिकाणी हे एकंदरीतच जे काम आहे ते BLOंच्या माध्यमातून SIR पडताळणीचं काम जे आहे ते आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळतंय। आणि दुसरीकडे नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।